मॉपरच्या दांड्यापासून तुम्ही इतका सुंदर असा कॉर्नर लाईट बनवू शकता, विश्वास नाही पटत तर चला आजचा व्हिडिओ बघूया। यासारखे जो कॉर्नर लाईट आहेत आजकाल खूप ट्रेंडी आहेत आणि तुम्ही हा कॉर्नर लाईट जो आहे तो घरच्या घरी बनवू शकतात। बझी बबल्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे दिवाळी और फेस्टिवल DIY मध्ये की तुम्ही हा कॉर्नर लाईट जे 1000 2-2 हजार रुपयाला मिळतात ते तुम्ही घरच्या घरी कसं काय बनवू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि असेच खूप सारे DIY खूप इम्पॉर्टंट DIY माझ्या चॅनलवर आहे जे तुम्हाला खूप हेल्पफुल असतील तर त्याला जरूर सबस्क्राइब करा। असा हा मॉपर जो आहे तो कधी ना कधी आपल्या घरात भेटतोच आणि मग ह्या मॉपर पासून आपण काय बनवायचं फेकून न देता त्याच्यापासून खूपच सुंदरसा असा कॉर्नर लाईट बनतो। तो कसा बनवायचा चला तर प्रोसेस बघूया। हे बघा हा जो मॉपरचा जो दांडा होता तो एकदम व्यवस्थित होता, फक्त तो स्पिन करायचा नाही म्हणून मग आता याला त्याच्यासाठी मी इथे बघा व्हाईट सिमेंट घेतलेला आहे, थोडासा फेविकॉल आणि पाण्याचा असा मस्त घोल बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला बेस बनवून घ्यायचा आहे कॉर्नर लाईट साठी। जो खालचा जो मॉपरचा भाग असतो त्याच्यातला आपण ते पोछा करायचं, मॉपर जे आहे ते काढून टाकायचं आणि फक्त प्लास्टिकचा दांडा आणि ते मॉपरचं राऊंड जे आहे ते आपल्या हातात असतं आणि मग नंतर याला आपण काय करायचं बेस द्यायचं। बेस देण्यासाठी एक सेम प्लेट घ्या आणि प्लेटमध्ये तो मॉपरचा दांडा जो आहे तो व्यवस्थित सरळ पॅक करून ठेवा। जो क्लिप असते ती पॅक करून ठेवायची आपल्याला पाहिजे तेवढ्या हाईटवर, म्हणजे मग आपला जो लाईट आहे तो एकदम व्यवस्थित बनतो। आणि हे जो घोल आहे जो सगळा व्हाईट सिमेंटचा तो व्यवस्थित पसरून घ्यायचा। याच्याने काय होते की तुमचा जो कॉर्नर लाईट आहे त्याला मस्तपैकी एक बेस बनतो आणि ते हलत नाही। जनरली कसं हे स्टिप पाहिजे आपल्याला कॉर्नर मध्ये ठेवला की आपला लाइटिंग जी आहे ती व्यवस्थित लागली पाहिजे म्हणून। हे बघा इथे मी सगळा घोल जो आहे तो टाकून दिलेला आहे मस्तपैकी आणि याला वाळू द्यायचं। वाळल्यावर एका अर्धा पाऊण तासामध्ये तो सुकून येतो आणि मग तुम्ही ते काढू शकतात ताटलीमधनं व्यवस्थितपणे। आपल्या घरात खूप साऱ्या वस्तू असतात आणि आपण त्या फेकून न देता त्याचा असा कलाकुसर करून किंवा आपली आयडिया लावून अशा गोष्टी बनवल्या तर आपल्या घरात खूप सुंदर सुंदर गोष्टी बनतील। तुम्ही हाच लाईट जर ऑनलाईन बघितला तर मिनिमम याची प्राइस जी आहे ती बऱ्यापैकी आहे, पण आपल्याला इथे फक्त व्हाईट सिमेंटचा खर्च लागलेला आहे। हे बघा अशा प्रकारे हे बनवून घेतलं। वाळल्यानंतर हे बघा हा असा बेस दिसतो। ऍक्च्युअली माझ्या मुलीने याला काळा कलर ऑलरेडी देऊन टाकलेला आहे, पण तो काळा कलर जो आहे तो पाईपला लागत नाही म्हणून मग मी इथे गोल्डन कलर स्प्रे केलेला आहे आणि आपण फेस्टिवलसाठी दिवाळी दसऱ्यासाठी रेडी करतो आहे ह्या गोष्टी, तर त्याच्यामध्ये गोल्डन टच आलाच पाहिजे म्हणून मी इथे गोल्डन स्प्रे जी आहे, मी आधी पण हा गोल्डन स्प्रे खूप साऱ्या गोष्टींमध्ये वापरलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने स्प्रे होतो आणि त्याचा कलर पण खूपच सुंदर आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण जो आहे तो दांडा आणि खालचा पोर्शन जो आहे तो मस्तपैकी गोल्डन स्प्रे करून वाळवून घेतला आणि मग त्याला घरात आणला। हा जो आहे हा तुम्ही हॉलमध्ये एक कॉर्नरला ठेवू शकतात किंवा मुलांच्या रूम मध्ये आपल्या बेडरूम मध्ये ठेवू शकतात। ॲज अ नाईट लॅम्प म्हणून पण त्याचा यूज करू शकता। हे बघा इथे ऍक्च्युली जो ऑनलाईन तुम्ही बघाल तर त्याच्यावर LED स्ट्रिप लावलेली असते, पण माझ्याकडे LED नव्हता त्यामुळे मी माझ्याकडे जी लाइटिंग आहे तीच लाइटिंग याला मस्तपैकी गुंडाळून टाकली, पण तरी सुद्धा लुक जो आहे तो एकदम मस्त येतो आणि खूप सुंदर मंद असा लाईट जो आहे तो पडतो आणि प्रत्येक कॉर्नर जो आहे तो आपला चमकायला लागतो एकदम मस्तपैकी। एकदम अर्धा तासामध्ये होणारा तुमचा हा DIY पूर्ण तुमच्या घराचा लुक जो आहे तो चेंज करून टाकतो। बघा या पद्धतीने मी पूर्ण लाइटिंग जे आहे त्याचं डिस्टन्स वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा लाइटिंगची आणि बस एक लाईट जो आहे तो तुमचा कॉर्नर जो आहे पूर्ण रूमचा लुक जो आहे तो चेंज करून टाकतो। जर तुम्हाला यासारखेच खूप सारे DIY बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। ऑलरेडी मी दिवाळी सिरीज लास्ट इयरला पण टाकलेली आहे, त्याला पण लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि माझे DIY असेच असतात की जे तुम्ही कंटिन्यू वापरू शकता। असं नाही की फक्त मी व्हिडिओसाठीच बनवते असं नाही। हा जो लाईट आहे तो अजूनही माझी मुलं वापरतात आणि खूपच सुंदर बनलेला आहे। तुम्ही सुद्धा बघू शकता 5 मिनिटांमध्ये तुमच्या रूमचा पूर्ण लुक जो आहे तो चेंज होऊन गेलेला आहे। इतका सुंदर लाईट बनतो। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कमेंट करा। माझ्या दुसऱ्या व्हिडिओजला पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राइब करा। DIY चे डिक्लटरचे ऑर्गनायझेशनचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत तर जरूर चेकआउट करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू सो